गुड मॉर्निंग गाईज. तर आता आम्ही चाललो आहे ओंकारेश्वरला. काल आमचे खूप सारे दर्शन झाले, म्हणजे महाकाल दर्शन झालं, कालभैरव दर्शन झालं, त्यानंतर एक गुफा आहे ती झाली, त्यानंतर एक अजून एक देवीचं मंदिर आहे ते झालं, आणि त्यानंतर आता आम्ही चाललो आहे ओंकारेश्वरला. तर आता आम्ही फायनली गाडीमधून उतरलो आहे. 4 ते 5 तासाचा प्रवास करून फायनली ओंकारेश्वरला पोहोचलो आहे. पण मंदिरात जाण्याआधी आम्ही थोडं लिंबू सरबत पितोय गाईस, थोडं थंड होतो आणि मग पुढचा प्रवास चालू करतो. रस्त्यातून चालताना आजूबाजूला आहेत ना सगळी अशी दुकान आहे, तिथे असं खाण्यापिण्याच्या गोष्टी मिळतात, लिंबू सरबत, पाणीपुरी वगैरे मिळतात, आणि असे कपड्याचे पण दुकान आहे तिथे, महाकालचे कुर्ते आहेत. आणि आता मला एक गोष्ट दिसली आहे, मी तुम्हाला आता शिवलिंग दाखवतो इकडे. काहीच आता आम्ही इथे आलोय ओंकारेश्वरला, आणि ॲक्च्युली इथे बोटीने जावं लागतं, म्हणजे असं नाही, चालत पण जाऊ शकता और आणि बोटीने पण जाऊ शकतो. हां, तर इथे काय आम्ही आता बोट घेतोय, म्हणजे आम्ही बोटीने चाललोय. तर आता आम्ही ते त्यांच्याबरोबर प्राईस डिस्कस केली, तर ते लोक बोलतात 100 रुपीज पर पर्सन. आम्ही 10 लोक आहे. तर आता ते लोक आम्हाला बोलले की आम्हाला असे 4 पॉईंट फिरवणार. भाई कौन सा पॉइंट घुमाओगे, बताओ जरा. संगम घाट घूमेंगे सर, हाँ, वहाँ से ट्रेन देखेंगे, हाँ। गुरु शंकराचार्य प्रतिमा आएगी और मेन ओंकारेश्वर दर्शन आएगा। दर्शन के बाद ब्रिज रहेगा लक्ष्मण झूला, हाँ। ब्रिज क्रॉस करके आप ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग चले जाओगे। मतलब हम लोग को तो उधर छोड़ोगे ना ओंकारेश्वर पे छोड़ेंगे, ब्रिज से आप ममलेश्वर आओगे सर। आप? अच्छा. 2 मंदिर है यहाँ पे, एक नदी के नर्मदा जी के तट पे, एक नर्मदा जी के तट पे। तर मग आता ते लोक बोलतात की आम्हाला थोडे पॉईंट दाखवणार, जे आम्ही डिस्कस केले 4 पॉईंट्स ते दाखवणार, आणि त्यानंतर मग आम्हाला ओंकारेश्वर मंदिराच्या इथे ड्रॉप करणार. मग तिथून आम्ही ओंकारेश्वर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन मग आम्ही तो एक कोणता तरी ब्रिज बोलला तो, आता त्या ब्रिजवरनं चालत चालत मग खाली मामलेश्वर मंदिरामध्ये येणार. तर गाईज आता आमची बोट आलेली आहे, बघा ही आमची बोट आहे. आता हे लोक उतरतील, मग आम्ही चढू त्यामध्ये, आणि मग 4 पॉईंट फिरू, आणि मग ओंकारेश्वर मंदिरच्या इथे आम्हाला ड्रॉप करेल, मग आम्ही ओंकारेश्वर महाराजांचं दर्शन घेऊ. कावेरी नदी है और नर्मदा नदी डैम से है। सामने पावर हाउस बना हुआ है जहाँ पे 520 मेगावाट बिजली बनती है। यहाँ का जल अच्छमन ले लो, जल के छुट्टे ले लो आप।
अष्ट धातु से बना हुआ है ये वाला। जैसे शंकराचार्य का मूर्ति अष्ट धातु से बना हुआ है। और ये जो पीछे अपन यहाँ देख रहे हैं ना, ये नारियल कमल की मूर्ति है। ये नारियल कमल की मूर्ति। तर गाईज आता आमचं बोट राईड कंप्लीट झालेली आहे. आता आम्ही उतरलोय घाटवर. त्याने आम्हाला डॅम दाखवला, संगम दाखवले नदीचे आणि शंकराचार्याचा पुतळा दाखवला जो पंचधातूचा बनलाय. आणि आता आम्ही चाललोय ओंकारेश्वरला दर्शनासाठी. गाईज फायनली ओंकारेश्वर महाराजांचं दर्शन आमचं झालेलं आहे आणि खूप मस्त झालं दर्शन. ॲक्च्युली आम्ही VIP मधून गेलेलो, त्यामुळे आमचं दर्शन खूप चांगलं झालं आणि लवकर झालं. म्हणजे एक 10 ते 15 मिनिटात आमचं दर्शन झालं. तिथे आतमध्ये कसं व्हिडिओ घेता आला नाही मला क्लिअर. म्हणजे मी घेतलाय जेवढा मला जमला तेवढा मी व्हिडिओ घेतलाय, पण प्रॉपर मला व्हिडिओ घेता आला नाही कारण का तिथे पण आतमध्ये कॅमेरा अलाव नाही. म्हणून जेवढा मला जमला तेवढा मी व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला गाईज.